बोलून आपण शिकणार आहोत. कसलंही जर वाक्य आपल्या समोर असेल तर आपल्याला ते वाक्य इंग्लिश मध्ये सांगता आलं पाहिजे. बघा, चला वी लर्न इंग्लिश. म्हणजे आपण चला इंग्रजी शिकूया. ओके, बघा तुमच्या समोर तुमच्या समोर एक वाक्य लिहिते मी. सोपं म्हणजे तू मुलगी आहेस. आपण असं वाक्य वाचतो ना, तू मुलगी आहेस. आहे नाही, आहेस. आपण म्हणतो तू मुलगी आहेस, है ना. तर मग हे वाक्य कसं तयार करायचं, इथं लक्षात ठेवायचं. इथं आहे का, काय लागेल समज, स लागेल, आहेस. मग जेव्हा जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये आहेस असे येतो, आहेस, आहेत, लक्षात घ्या शंतनू, नीट बस. आहेत, आहेस, आहोत. बघा शब्द, बघा फरक आहे की नाही, आहे का फरक, आहात. बघा प्रत्येक शब्दामध्ये फरक आहे. किती आढळत आहे बघा. आहेत, लक्ष द्या इथे, आहेस फरक आहे. इथं त आहे, इथं काय स आहे. आहोत, आता इथं काय हलाय का नाही मात्र आहोत. आहोत कधी आपण एकापेक्षा जास्त असलो तर, आणि आहात, लक्षात आलं. आणि हे सगळे शब्द जर असले तर काय घ्यायचं, आर घ्यायचं. काय घ्यायचं, आर. ए आर ई. आर म्हणजे, आर म्हणजे काय, आर म्हणजे, अरे बापरे, आर म्हणजे आहेस, आहेत. लक्षात आलं. सांगा आता आर म्हणजे वचन, ए आर ई. आर म्हणजे आहेस म्हणा. ए आर ई, आर म्हणजे आहेस. लक्षात आलं. मग आता याला तू मुलगी आहेस, तुला शब्द यू, आहेसला आर, आणि मुलगीला शब्द गर्ल, GIRL, गर्ल. बघा म्हणा माझ्या मागे सोबत, यू आर गर्ल, यू आर गर्ल. लक्षात आलं. आता दुसरं वाक्य बघूया, सोपे सोपे वाक्य. तू मुलगा आहेस, तू मुलगा आहेस. कसं होईल बरं, तू एक मुलगा आहेस, यू आर बॉय, तू मुलगा आहेस, तू मुलगा आहेस. किती सोपं वाक्य आहे. काय केलं आपण आता, आम्ही मुले आहोत. बघा वाक्य बदललं. तेजस लक्ष दे, आम्ही मुले आहोत, आम्ही मुले आहोत. आता मुले म्हणल्यावर काय आले, नाही मुलगे नाही, मुले म्हणल्यावर मुलं बी आले आणि मुली सुद्धा आल्या, दोन्ही आले. लक्षात येते तुमच्या. बघा फरक पुन्हा लक्ष घ्या. मुलगा म्हणजे फक्त मुलगा आला, मुलगी फक्त मुलगी आली, आणि इकडं मुलगे किंवा मुले असा जर शब्द आला तर याच्यामध्ये हे दोन्ही आले, मुलंही आले आणि मुली सुद्धा आल्या. इथं लक्ष द्या. आम्ही म्हणतो ए मुलांनो, मी म्हणलं तुम्हाला ए मुलांनो, मग मी फक्त पोरांनाच म्हणलं का, नाही.
लक्षात आलं? सर्व मुले चला, मुले. सर्व मुले चला. मुले म्हणले की दोन्ही आले, मुलं बी आले आणि मुली बी आल्या. जसे विद्यार्थी म्हणले की मुलगा पण आला, मुलगी पण आली. बरोबर? लक्षात आलं? तर आम्ही मुले आहोत. वी आर. काही बरं आता आम्हीला शब्द काय? आहोतला शब्द आर. आला की शब्द इथं आहोत आला. आहोत आलं तरी काय वापरायचंय? वीर. आहोत जरी आलं तर काय वापरायचंय? आर. वी आर. आता मुलीला शब्द चिल्ड्रन्स. चिल्ड्रन्स. चिल्ड्रन्स म्हणजे मुले. चिल्ड्रन्स म्हणजे मुले. वी आर चिल्ड्रन्स. आता एकापेक्षा जर जास्त मुले असतील, आम्ही मुले आहोत किंवा आम्ही मुलगे आहोत, आम्ही मुली आहोत असा जर शब्द आला तर काही वी आर बॉईज. इथे यस लाई. इथं फक्त एक मुलगा आहे म्हणून इथं वी आर अ बॉय. पण एकापेक्षा जर जास्त मुलं असतील तर आता तुम्ही सगळे मुलं आहेत, मग मी काय म्हणाल तुम्हाला? तुम्ही कसं म्हणाल? वी आर बॉईज म्हणा. वी आर बॉईज असं हात करून म्हणा. वी आर बॉईज. हां तुम्ही म्हणा वी आर गर्ल्स. वी आर गर्ल्स म्हणा. वी आर बॉईज म्हणा. वी आर बॉईज. हां वी आर गर्ल्स. वी आर बॉईज. वी आर गर्ल्स. आता तुम्ही ह्यांना म्हणा यू आर बॉईज. यू आर बॉईज. तुम्ही काय म्हणाल यांना? यू आर गर्ल्स म्हणा. यू आर गर्ल्स. गर्ल्स म्हणजे गर्ल. जी आय आर एल याच्या समोर जर एस लावला, एस गर्ल्स. जी आय आर एल एस ह्या एस लावला ना तर एकापेक्षा जास्त मुली आहेत असं समजायचं. वी आर पीपल म्हणजे आम्ही लोक आहोत. आपण म्हणतो ना किती लोक जमले, किती लोक आहेत. लोक म्हणजे एकच माणूस असते का? तिच्यात बायका बी असतात, पुरुष बी असतात आणि सगळेच असतात, म्हातारे तरुण सगळे है ना. तर आपण लोक म्हणतो. मग कसं म्हणणार? आम्ही लोक. आम्ही लोक आहोत. आम्ही लोक आहोत. सांगा बरं कसं होईल? हा वी आर पीपल. व्हेरी गुड. वी आर पीपल म्हणजे वी आर. लोकला शब्द पीपल. आपल्याला पीपल म्हणजे लोक. पीपल म्हणजे लोक. आता आम्ही सगळे शिक्षक आहोत. एकापेक्षा जास्त. शंतनू लक्ष दे. आम्ही 9-10 जण शिक्षक आहोत तर आम्ही कसं म्हणाल? म्हणा एकापेक्षा जास्त आहोत आम्ही. खूप सारे आहोत. त्याच्यामध्ये लेडीज पण आहेत, जेंट्स पण आहेत. हा व्हेरी गुड. सांग त्याच्यास एकदा. वी आर टीचर्स. वी आर टीचर्स. काय म्हणणार आम्ही? वी आर टीचर्स. वी आर टीचर्स. आम्ही शिक्षक आहोत. लक्षात आलं? सगळे कामगार लोक आहेत तर काय म्हणतील ते? आता तुम्ही मला काय म्हणाल? तुम्ही मला काय म्हणाल? यू आर टीचर. काय म्हणाल? यू आर टीचर. हा तू शिक्षक आहेस म्हणजे यू आर टीचर. म्हणा तुम्ही मला यू आर टीचर. यू आर स्टुडंट. मी तुम्हाला काय म्हणलं? तुम्ही विद्यार्थी आहात. स्टुडंट्स. स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थी आणि स्टुडंट म्हणजे एकच विद्यार्थी. लक्षात घ्या. एस लागला की सगळे विद्यार्थी. मग मी म्हणलं तुम्हाला यू आर स्टुडंट्स. तुम्ही विद्यार्थी आहात. मग त्याच्यात मुलं पण आले, मुली पण आल्या. असं वेगळं काही नाही. स्टुडंट्स म्हणजे आणि मी जर तुम्हाला यू आर गर्ल असं जर म्हणलं तर फक्त त्याच्यामध्ये मुलगी आहे असा त्याचा अर्थ. यू आर बॉय फक्त मुलगा आहे. यू आर बॉईज सगळे मुलं आहेत. तुम्ही मुलं आहेत. यू आर गर्ल्स तुम्ही साऱ्या मुली आहेत. आता तुम्ही जेव्हा म्हणसाल स्वतःला वी आर गर्ल्स. यू आर गर्ल्स. लक्षात आलं? आय एम अ गर्ल. मी एक मुलगी आहे. आय एम अ गर्ल.
तुम्ही काय म्हणाल? ह्यांनी म्हणलं आय एम अ गर्ल. तुम्ही काय म्हणाल? आय एम अ बॉय. फक्त बॉय. आणि बॉय जर घ्यायचं असेल तर आय एम अ बॉय होईल का? काय होईल? एकापेक्षा जास्त मुलं असल्यावर काय होईल? एकापेक्षा जास्त असल्यावर काय होईल? वी आर बॉय. लक्षात आलं? लक्षात आलं? समजलं सर्वांना? आज काय शिकलो आपण? एक असल्यावर एस लावायचा का नाही लावायचा? एक असलं की फक्त साधं तू प्लेन शब्द घ्यायचा, अ बॉय, अ गर्ल. आणि एकापेक्षा जास्त असले तर काय करायचं? एस लावायचं. लक्षात आलं? आम्ही मुले आहोत. आता हे वाक्य आहे, आम्ही मुले आहोत. किंवा आम्ही मुलगे आहोत. तर इथं काय येईल? वी आर बॉईज. वी आर बॉईज. काय होईल? वी आर बॉईज. लक्षात आलं तुमच्या? समजलं? आज आपण काय शिकलो? एक अनेक. त्यानंतर तू असल्यावर काय म्हणायचं? मुलगा असल्यावर काय म्हणायचं? मुलगी असल्यावर काय म्हणायचं? आणि आम्ही असल्यावर काय म्हणायचं? शिक्षकाला काय म्हणायचं? आणि अनेक शिक्षक असल्यावर काय म्हणायचं? आलं लक्षात सर्वांच्या? ओके, थँक्यू.